तारदाळ खोतवाडीमध्ये भयमुक्त निवडणूक होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोराणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राजू शेट्टी। कोरोची जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाली कोराणे यांच्या पाठीशी स्वाभिमानी संघटना खंबीरपणे उभी असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून देऊन सामान्य व्यक्तीला न्याय द्यावा, तसेच धनदांडग्यांच्या भूलथापांना बळी न पडता तसेच कोणाच्याही दबावाला न घाबरता संविधानाच्या अधिकाराप्रमाणे ही निवडणूक भयमुक्त व्हावी, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदाळमधील श्रीकृष्णनगर येथील दीपाली कोराणे यांच्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलताना केले। ते पुढे म्हणाले, लोकशाहीत कोणावरही अन्याय केला जात नाही। स्वाभिमानी संघटना संविधानावर चालणारी संघटना आहे, त्यामुळे निर्भयपणे दीपाली कोराणे, अनिता शिंदे व आनंदा शेट्टी यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले। तर पुरंदर पाटील म्हणाले, सामान्य माणसाच्या उमेदवारीवर गदा आणून घराणेशाही लादण्याचा प्रयत्न कोरोची मतदारसंघात होत आहे, परंतु सामान्य जनता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विनोद कोराणे यांच्या पाठीशी राहील यात शंका नाही। सदर सदिच्छा भेटी प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, शिवसेना उबाटाचे आनंद शेट्टी, पवन शिंदे, रणजित शिंदे, अरुण शेट्टी, विश्वनाथ मांजरे, सुनील पाटील, ॲडव्होकेट अर्जुन माने, दत्तात्रय तेलवे, तानाजी तेलवे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते। आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाला मताचा जो काही मजबूत आणि जबरदस्त अधिकार दिलेला आहे, त्याच्यावर अतिक्रमण करू पाहणाऱ्यांच्या विरोधात मात्र निश्चितच बोलायला आलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विश्वास द्यायला आलेला आहे की हिमालयासारखं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहोत, घाबरायचं काही कारण नाही हे सांगायला मी इथं आलेला आहे। लाख देतो तेवढी लाखो लोक माझ्या हाकेला धावून येतात, ही माझी ताकद आहे, ही माझी ताकद आहे आणि ती ताकद मी तुमच्या पाठीमागे लावणार आहे। तुम्ही निर्भयपणानं निवडणूक लढवा। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक